बापरे, हे पूर्ण मी रिकामी झाल्यासारखं वाटतंय, हलकं झाल्यासारखं वाटतंय किती. नमस्ते, मी अभिनेत्री सोनाली पाटील आणि मी डॉक्टर तुमच्याकडे जवळजवळ तिसऱ्यांदा चौथ्यांदा मी सेटिंग घेते इकडे. चौथी सेटिंग तुम्ही आला होतात 4 महिने झाले. 4 महिन्यांपूर्वी ऍक्च्युली माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालेला आणि त्याच्यामुळे माझी पूर्ण बॅक पेन पूर्ण पॅक झालेली, फिजिओथेरपी पण बऱ्याचदा झाली आणि मला असंच सोशल मीडिया थ्रू कळालं ऍक्च्युली तुमच्यामुळे, तुमच्याबद्दल. आणि मग मी आले, ज्यावेळेला आले त्यावेळेला मला असं वाटत होतं की सगळेजण घेतात त्या पद्धतीने, चला मग प्रमोशन करत असतील किंवा काय, असं मी हे सगळ्या लोकांना सांगू इच्छिते इथं. पण जेव्हा मी सेटिंग घेतलं त्याच्यानंतर मी दुसरं लगेच सिन्सिअरली सेटिंग घेतलं, तिसरं सेटिंग घेतलं आणि आता चौथं. मला खरं स्वतःहून मोह नाही आवडला की हे सगळ्यांना सांगायला पाहिजे यार. वर्टिगो तुम्हाला आता वर्टिगो आहे तुम्हाला? आहे नाही, वर्टिगो सुरुवातीच्या मला वाटतं 2 सेटिंग पर्यंत बऱ्यापैकी कव्हर झाला आणि आता मला तिसरं सेटिंग मी अगदी सिन्सिअरली घ्यायचं म्हणून आलीये. तर मला वर्टिगोचा कंटिन्यू त्रास चालू, म्हणजे मला चालताच येत नसायचं, गोल गोल फिरायचं, पकडायचं आणि बॅक पेन पूर्ण ते बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर, तुमच्यामुळे मी व्यवस्थित पद्धतीने खणखणीत पहिल्यासारखी झालीये, काम करू शकते. आणि मी सगळ्यांना इकडे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करते की प्लीज असं कोणाला जर काही वाटत असेल किंवा काय तर प्लीज एकदा व्हिजिट द्या, कारण मला माझ्या मम्मीला पण स्पेशली घेऊन यायचं आहे इकडे, कारण तिला पण बॅक पेनचा खूप त्रास आहे. तर मला असं वाटतं तिचं पण लवकर तुम्ही बरं कराल 100%. मॅडम सोनाली पाटील यांचं एक फिल्म येते, मग त्यांनी सांगितलं. हा, काय मॅडम नाव आहे फिल्मचं? जय भीम पॅन्थर एक संघर्ष नावाची माझी फिल्म येते 11 एप्रिलला आणि सरांना मी मगाशीच सांगितलं. तर तुम्ही सगळ्यांनीच प्लीज या थिएटरमध्ये जा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती डिपेंडेड ही फिल्म आहे, त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. तर सर तुम्ही आणि तुम्ही पण विसरू नका, स्टाफला वगैरे सगळ्यांनी जायचं आहे, पूर्ण स्टाफला घेऊन जातो. बस डन, चलेगा. ओके, थँक्यू. चला या, बसा इकडे. ठीक आहे. लेफ्ट साइडला मला खूप असं हे होते, इकडे ह्या साइडला ना, तेच सांगणार होतो. कुशीवरती झोपायला येत नाहीये. ट्रिगर पॉइंट आहे तिकडे, हे जे पकडलं ना, हे बघा, हे ट्रिगर पॉइंट आहे, कळ? म्हणजे लेफ्ट साइडला मी झोपूच नाही शकत. असा ठेवा, रिलॅक्स. कळलं? हे सगळं स्टिफ झालेलं आहे. मला ह्या कुशीवरती झोपायचं ना म्हटलं तर. काही काळजी नका करू, रिलॅक्स फक्त. ओके, गॉड, रिलॅक्स. 101 हाड मोडल्याचा आवाज आलाय, बापरे. ओके, हा, ओके. आता फिरवा मान दोन्हीकडे, लेफ्ट राईट करून बघा. बापरे, झालं बऱ्यापैकी फ्री, पूर्ण रिकामं झाल्यासारखं होतं, हलकं झालं सगळं. ही एक जादू आहे तुमची, हा, हे म्हणू शकते मी. पुढे सरका जरा, पुढे, बस. असं झोपायचं आणि डोक्यावर हात ठेवा, असं थोडं पुढे सरका अजून. ठीक आहे, डोक्यावर हात ठेवा, इकडे वर, फिंगर लॉक करायचं आणि सोडू नका, फिंगर सोडू नका, रिलॅक्स राहायचं एकदम. ओके, नॉर्मल राहायचं, रिलॅक्स. ओके. काय होतं हे जरा वेगळं होतं. हा, वेगळं होतं. झोपा पोटावर, आता पालतं झोपायचा. मोठा श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स, 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 रिलॅक्स. बस, असं असंच ठेवा. हे उचलायचं ना, मी पकडलं ना, उचलू नका पाय. बस,
रिलॅक्स यस लूज ठेव तुम्ही उचलायचं नाही बस बस ओके थोडं डाऊन ये वाला डाऊन ये स्टिफ झाली का बॉडी हाँ थोड़ी स्टिफनेस है ओके हो गया रिको ओके रिलॅक्स यस सरळ झोपायचं पाठीवर आता माझ्याकडे एका कुशीवर फिरायचं ह्या साईडला श्वास घ्या सोडा रिलॅक्स यस त्या बाजूला स्टिफनेस भरपूर कमी आता आहे पहिल्यापेक्षा बेटर आहे ना हो खाली सरका थोडंसं बस बस जस्ट टच करायचं नेक अशी ठेवायची घ्या मोठा श्वास सोडा स्टिफनेस कमी आहे फोर्स आपण टाकतो ना ते बरोबर निघून जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये रिलॅक्स ओके एकदम रिलॅक्स राहायचं थोडं आपण ट्रॅक्शन देतो यस ओके मोठा श्वास घ्या सोडा व्हेरी गुड बस ओके वाव ये अच्छा था लास्ट वाला बापरे ओ गॉड मी असं झोपेन आता आता मला उठायची इच्छा नाही एका कुशीवर उठून बसायचं हां कधी उठताना पाय खाली सोडा बसायचं आता आधी उठताना नेहमी असंच उठायचं हां ओके असं पकडा माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा समोर बघा आणि एल्बो थोडे क्लोज करायचे येस हा निघालं बऱ्यापैकी निघालं टॉवेलनी खेचलं ना तेव्हा सगळं ते निघून गेलं मला वाटतं पहिलं वालच होतं ना हां तेच सगळ्यात मोठं होतं मला निघालं सगळं मग आपण झोपून गेलं ना तेव्हा सगळं निघालं ना टक्कन हा बरोबर त्याच वेळेला खूप सारे आवाज आले मला हेच म्हणायचं आहे बोला ना कुशीवरती मला लेफ्ट साईडला कुशीवरती झोपायची सवय आहे मग कुशी बेस्ट आहे का लेफ्ट साईडला झोपणं चांगलं बेस्ट मग मला लेफ्ट साईडला पेन खूप होतो मी लेफ्ट साईडला जास्त वेळ झोपू शकत नाही सर्वायकलमुळे होते ते स्पाझम आहे ना म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला काय आता म्हणजे चालेल निघून त्याच्यासाठी आपण ॲक्युपंक्चर वगैरे केलं ना हा 2-3 सेटिंग झाले तर कोण होईल ते सगळं अच्छा असं कुठलं शरीरातलं हाड राहिलं नसेल जे वाजलं नसेल ओ गॉड ओके बघा आता कसं वाटतं चालून बघा आता बापरे हे पूर्ण मी रिकामी झाल्यासारखं वाटतंय हलकं झाल्यासारखं वाटतंय किती आता वर्टिगोचा अटॅक मध्ये परत आलाच नाही ना कधी नाही पुन्हा परत त्रासच झाला नाही पण मला खरंच असं वाटलं की हे कधीच व्हायला नको परत त्यामुळे मला असं वाटलं की पुन्हा इकडे यायलाच पाहिजे हां त्याच्यासाठी मी फॉलोअपसाठी बोलवत असतो ना की फॉलोअपसाठी यायचं पण हे खूप इतकी हलकी झाली बॉडी मला असं वाटतच नाही मी उभी राहिली वेटलेस माझं मला वाटायला लागले मी ठीक आहे खूप छान खूप भारी थँक्यू सो मच तुम्ही खरंच ना मला असं वाटतं ही फक्त तुम्ही हे नाही करत आहे ट्रीट नाही करत आहे ही एक सेवाच करताय असं मला असं वाटतं नेहमी मी खरंच सांगते धन्यवाद
खरंच मला छान वाटलं ठीक अगेन. आहे चल